सामान्य विज्ञानियम आयुर्वेद आणि चरकनुसार सामान्य जो आहे तो फर्स्ट पदार्थ आहे, पहिला पदार्थ षट पदार्थापैकी. तर्कसंग्रह, वैशेषिक, न्यायदर्शन आणि प्रशस्तपाद अनुसार हा चौथा षट पदार्थ आहे. षट पदार्थामधला चौथा जो पदार्थ आहे तो. नंतर सामान्य अर्थ. सामान्याचा नॉर्मली अर्थ काय होतो तर सर्वसाधारण किंवा समान गुणधर्मी जो आहे त्याला सामान्य म्हणतात. त्याची परिभाषा आहे सामान्यम एकत्वकरम तुल्यार्थता ही सामान्यम. सामान्यम एकत्वकरम तुल्यार्थता ही सामान्यम ही परिभाषा तुम्ही लर्न करू शकता. नंतर त्याचा अर्थ होतो की सामान्य हा एकत्व करणारा व तुल्यार्थता आहे. उदाहरणार्थ वेगवेगळ्या देशात आता म्हणजे वेगवेगळ्या प्लेसवर आपण जे गाय बघतो नॉर्मली, तर मग ते सामान्यतः आपण सगळीकडे त्याला गाय म्हणतो, पण स्पेसिफिक एखाद्या प्लेसवर गेलं तर त्याचं नाव त्याला वन गाय म्हणतात, तर ते विशेष नाव झालं. पण हा सामान्य म्हणजे गाय आहे कोणतं तरी, असं गाय आहे कोणती तरी असं म्हणजे जे सामान्य झालं. उदाहरणार्थ हे पाचक आहे, हा शुक्ल आहे अशी बुद्धी. म्हणजे नेहमी आता हे पचन करणार आहे तर मग पाचक म्हणतो. आता ते कशाचं पचन तर ते विशेष झालं असतं. हा शुक्ल आहे म्हणजे ह्याचा वर्ण असा आहे, तर वर्ण म्हणजे आता सर्वांमध्ये कॉमन तो झाला. म्हणजे सामान्यचे उदाहरणं तुम्ही कोणतं पण लक्षात ठेवू शकता. आता अनुवृत्ती, दोघांमधील सारखेपणाचा प्रत्यय ज्यामुळे येतो. आता दोघांमध्ये जे सारखेपणाचा प्रत्यय येतो त्याला आपण अनुवृत्ती म्हणतो. सामान्य हा नित्य, एक, अनेकात अनुगत, समवाय संबंधाने राहतो. आता सामान्य आलं तर तुम्हाला हे वर्ड्स त्याच्या संबंधित आले पाहिजेत. तो नित्य असतो, एकच असतो, अनेकात अनुगत, समवाय संबंधाने राहतो. म्हणजे आता नित्य असतो म्हणजे कसं, आता समजा जातीत्व, द्रवत्व, कर्मत्व याचा नाश होत नाही. आता समजा एखाद्या म्हणजे खूप सारे मनुष्य जाती आहे, त्याच्यामधला एक व्यक्ती जर मेला तर आपण असं म्हणतो का की मनुष्य जातीच पूर्ण डिस्ट्रॉय झाली, त्याचा नाश पावला, असं नाही म्हणत. म्हणजे ते नित्य आहेत, त्याचा नाश कधीच होत नाही. एक म्हणजे द्रव्यादी गोष्टी अनेक असल्या तरी त्यामधील दूरत्व हा सारखेपणा एकच असतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही सारखेपणा आहे, आता जसं साखरेचे खूप सारे खडे आहेत, आपण खाल्ल्याच्या नंतर त्याची जी म्हणजे जे टेस्ट आहे तर ती सगळ्यांमध्ये कशी सारखीच लागणार आहे. असं आहे का एक साखर गोड आहे खूप, एक म्हणजे तिखट आहे, असं काही आहे का नाही. तर एक असतं. आणि अनेकात अनुगत म्हणजे सर्व द्रव्याच्या ठिकाणी तो असतो. आता द्रव्य म्हणजे साखर घेतली तर मीठ, गोडपणा हा सर्वांमध्येच असतो. म्हणजे अनेकात अनुगत असतो. आता हे झालं त्याची परिभाषा. आता लक्षण पाहूया. नित्यम एक अणुकानुगतम सामान्यम. आता हे जे आहे त्याचं लक्षण आहे नित्यम. आपण जे वर पाहिले ना फ्रेंड्स तेच आहे, फक्त आलटून पालटून दिलेले आहे. नित्यम आहे, एकम, अनेकानुगत, सामान्यम हे त्याचं लक्षण आहे. तर्कसंग्रह, वैशेषिक, न्यायदर्शन, प्रशस्तपाद यांच्या अनुसार सामान्य नित्य असते, सामान्य एक असते आणि अनेकानुगत. म्हणजे सामान्य पदार्थाविषयी सांगाले तर ते नित्य असते, एक असते आणि अनेकानुगत. आता इथं कसं दिले, समजा एखादा मनुष्य मरण पावला तर मनुष्य जातीचा नाश होत नाही म्हणून तो नित्य आहे. एक आहे म्हणजे मनुष्य अनेक असले तरी मनुष्यत्व जाती सारखेपणा व सामूहता दर्शवते, सामान्य दर्शवते. म्हणजे जातीही आता जशी प्राण्यांची एक जाती आहे तशी मनुष्यांची एक जाती. जाती म्हणजे हे एकच आहे, सगळी मनुष्य जाती ही एकच आहे असं. आणि अनेकानुगत आहे म्हणजे मनुष्य हा सारखेपणा एकापेक्षा जास्त व्यक्तीत. आता मनुष्यामध्ये जे जे काही ऑर्गन जिथे असायला पाहिजेत, इयर्स आपले वर असायला पाहिजे तिथंच, पुन्हा जे म्हणजे जी आपली स्ट्रक्चर दिलेलं आहे जसं सर्वांमध्ये तसंच आहे ना मनुष्य जातीमध्ये, तर ते त्यांच्यामध्ये अनेकांमध्ये एकता आहे असं. अन्वयार्थ सामान्य एक आहे, नित्य आहे व एकसारखा आहे, द्रव्यामध्ये राहणारे आहे. अन्वयार्थ म्हणजे सामान्य हा एक आहे, नित्य आहे आणि एकसारखा अनेक द्रव्यामध्ये राहणारे आहे. सर्वदा सर्व भावानां सामान्य वृद्धी कारणं रक्तं रक्तेन वर्धते, मांसस्य वृद्धी भवती, गोधूमः मांसवर्धक. आपण ते एक सामान्य विशेष सिद्धांत पाहतो तर त्याच्यामध्ये सांगितलेले की सामान्यामुळे सामान्याची वृद्धी होणार. तर इथं तेच सांगितलेलं आहे की रक्त जर समजा एखाद्या व्यक्तीमध्ये रक्ताचा क्षय झाला आहे तर त्याला बाहेरून आपण रक्त देतो, किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये मांस धातू कमी झाला आहे तर बाहेरून त्याला असं काही प्रोटीनिशियस डाएट देतो ज्याच्यामुळे मांस वृद्धी झाली पाहिजे असं. प्रकार, आता आपण सामान्य जे आहे तर त्याचे सामान्याचे किती प्रकार पडतात तर 2, पर आणि अपर. तर्कसंग्रहानुसार आता ह्याच्यामध्ये मेन फ्रेंड्स काय आहे की जेवढे पण आपण हे जे टॉपिक पाहिलो ना तर त्याच्यानुसार प्रत्येकानुसार त्यांनी टाईप दिले. आता तर्कसंग्रहाचे वेगळेच, पुन्हा चरकचे वेगळे, असे वेगवेगळे असतात. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तर्कसंग्रहानुसार पर आणि अपर आहे. पर म्हणजे द्रव्यादी 3 मध्ये राहणाऱ्या सत्तेला, जे द्रव्य आदी तिघामध्ये जो राहतो त्याला आपण पर म्हणतो, आणि परपेक्षा जो भिन्न असतो त्याला आपण अपर म्हणतो.
जे पर असते ना त्याचा फ्रेंड अर्थ काय होते, श्रेष्ठ असणे. मग श्रेष्ठ सगळ्यांमध्ये जास्त मध्ये असणार ना, तर आपण म्हणतो की अधिक ठिकाणी असतो तर तो पर असतो, आणि अपर म्हणजे कमी ठिकाणी जो असतो तो अपर असतो. आणि ह्याच्यामध्ये द्रव्य गुण कर्म या 3 पदार्थांना एकाच वेळी व्यापून असते. म्हणजे द्रव्य गुण आणि कर्म हे जे 3 आहेत तर ते पदार्थांना एकाच वेळी व्यापून असतात. एवढं काय नाही, तर एवढं लक्षात ठेवा. प्रशस्तानुसार पर आणि अपर, पर जे असते जास्त मध्ये असते कारण ते श्रेष्ठ असते, आणि अपर जे असते ते कनिष्ठ असते त्यामुळे ते कमी मध्ये असते. आणि जे पर असते ना तर ते द्रव्य आधी 3 मध्ये राहणारे असतात त्याला पर म्हणतात, आणि अपर म्हणजे परपेक्षा जे भिन्न असते त्याला अपर म्हणतो. आता नेक्स्ट आपण ह्याच्यामध्ये असं पण पर सामान्य, अपर आणि एक असते पर अपर, म्हणजे ज्याच्यामध्ये दोन्ही असते. पर म्हणजे जो सर्वात अधिक मध्ये राहतो, म्हणजे सर्वात जास्त व्यक्तीमध्ये जो राहतो तो पर असतो. अपर म्हणजे सर्वात कमी व्यक्तीत राहणाऱ्या जातीला अपर म्हणतात, आणि परापर म्हणजे दोघांच्या मधल्या अवस्थेला पर अपर असं म्हणतात. आणि हे सगळे तिन्ही पण सापेक्ष असतात. आता ह्याच्यामध्ये चरकनुसार आणि आयुर्वेदनुसार प्रकार, द्रव्य सामान्य, गुण आणि कर्म. आता हे फ्रेंड्स तुम्ही ही जर लर्न ठेवलात ना, आणखी आपण टॉपिक्स जे पाहणार आहेत ना त्यांच्यामध्ये सेम दिलेले आहे, द्रव्य गुण कर्म त्याचे डिव्हिजन्स. तर सर्वदा सर्व भावानां सामान्यम, तर ह्याचे काय आहे, द्रव्यमध्ये लक्षात ठेवायचं सर्वदा सर्व भावानां सामान्यम. आता गुण सामान्यमध्ये लक्षात ठेवायचं सामान्यम एकत्व करम, आणि कर्म सामान्यमध्ये तुल्यार्थताही सामान्यम. काय आहे, सर्वदा सर्व भावानां सामान्यम, आणि हे आहे गुण सामान्यमध्ये सामान्य एकत्व करम, आणि कर्म सामान्यमध्ये तुल्यार्थताही सामान्यम. तर ह्याच्यामध्ये द्रव्यमध्ये जे आहे मांस सेवनाने मांसाची वृद्धी होते. द्रव्य सामान्यमध्ये काय दिलेलं आहे की मांस आणि मांसाचे. आता द्रव्य म्हणजे समजा, द्रव्य म्हणजे आता इथं मेडिसिन वगैरे घेऊ शकतो. आता इथं मेडिसिन न घेता इथं आहार घेतलेला आहे. आहार म्हणजे इथे मेडिसिनसारखंच काम करायला, कारण आपण जे बाहेरून आहार गेलो त्यामुळे मांसाची वृद्धी झाली. एखाद्या व्यक्तीमध्ये मांस क्षय झाला तर मांसाची वृद्धी कशाने व्हायली, मांस सेवनाने, आणि हे मांस ॲज अ द्रव्य म्हणून घ्यायलो आपण. आणि गुण म्हणजे आता समजा एखाद्यामध्ये शुक्र धातू क्षय झालेला आहे तर बाहेरून आपण त्याला क्षीर म्हणजे दूध आणि घृत दिले. का दिलं, कारण त्यांचे गुण सेम असतात. क्षीर घृतचे जे गुण असतात ना, मधुर वगैरे, ते शुक्राचं पण गुण असते, गुणामुळे गुणाची वृद्धी होते. आणि कर्मसामान्यमध्ये दिलेलं आहे. आता समजा कर्मसामान्य म्हणजे आपण काही काम करणं चालू, यामध्ये क्रिया करत नाही, पण आता की असे काहीतरी म्हणजे स्वतः असं क्रिया करणं चालू, पण अशा गोष्टी करायलो की ज्याच्यामुळं ते वाढलं पाहिजे. जसं समजा एखादा व्यक्ती म्हणजे कफ त्याच्यामध्ये वाढायला आहे. का वाढायला आहे, कारण त्यानं जास्त वेळ आस्यासू म्हणजे झोपून, दिवसा झोपायला आहे, दिवा स्वाप, किंवा मग काही काम करणं चाललं आहे, मग त्याच्यामुळं कफ वाढायला आहे. तर इथं कर्ममुळं व्हायला हे सर्व. आता प्रकार हे भट्टार हरिश्चंद्रोक्तनुसार, तर अत्यंत सामान्य, मध्य सामान्य आणि एकदेश सामान्य. अत्यंत सामान्यमध्ये सेम ॲज अ द्रव्य सामान्य. जे द्रव्य सामान्यमध्ये लिहिले तुम्ही सर्वदा सर्व भावनां सामान्यम, मग उदाहरणार्थ मांस सेवनाने मांसाचे, ते सेम इथं लिहायचं अत्यंत सामान्यमध्ये. मध्य सामान्यमध्ये जे गुण सामान्यमध्ये लिहिले ना, सामान्यम एकत्व करम, आणि शुक्रक्षय झाल्यावर क्षीर आणि घृत दिले पाहिजे तर ते इथं लिहायचं. आणि एकदेश सामान्यमध्ये कर्मसामान्यमध्ये जे लिहिलेलं आहे तुल्यार्थताही सामान्यम, अशा सुख आणि दिव्या सुखमुळे कफ वाढतो, तर ते सेम इथं लिहायचं, फक्त त्यांनी नावं चेंज केलेले आहेत. प्रकारांतर प्रकार, वृत्तीभेदाने, उभयवृत्ती सामान्य, एक वृत्ती सामान्य. आता ह्याच्यामध्ये वृत्तीभेदाने पुन्हा 2 प्रकार पडतात, उभयवृत्ती सामान्य आणि एक वृत्ती. उभयवृत्ती म्हणजे ज्यामध्ये द्रव्य आणि गुण, आता हे 2 मिक्स केलेलं आहे, द्रव्य आणि गुण जे होतं ना ते मिक्स केले, ज्यामध्ये द्रव्यत्व आणि गुणत्व सामान्य आढळते, दोघांचंही सामान्य आढळते. जसं की मांस सेवनाने मांसाची वृद्धी होते व मेदाची वृद्धी होते. का, आपण म्हणतो ना आता मांस धातू आहे, जसं आपण रस, रक्त, मांसच्या नंतरचा धातू मेद. मग मांस जर आपण जास्त खाल्ला तर मेद पण वाढेल ना बॉडीमध्ये, कारण आपल्याला माहिती आहे पूर्वधातू वाढला अगोदरचा तर ते परधातू त्याच्यानंतरचा जो धातू आहे त्याचं पण काय करतो, वृद्धी करतो. तर मग उभयवृत्तीमध्ये द्रवत्व आणि गुणत्व सामान्य आढळते, आणि ह्याच्यामध्ये मांस सेवनाने मांस आणि मेद धातू वाढतो. आणि एक वृत्ती सामान्यमध्ये घृत सेवनाने जाठराग्नीची वृद्धी होते, म्हणजे एकाने एकाच होते, एक वृत्ती सामान्य. घृत सेवन केलं तर त्याच्यात जाठराग्नीचीच वृद्धी होणार असं. आणि आता लास्टचा पॉईंट असतो त्याच्यामध्ये आयुर्वेदात उपयोगिता, सगळ्यांमध्ये कॉमन. तर ह्याच्यामध्ये तो जो सामान्य विशेष सिद्धांत आहे तोच लिहून टाकायचा, आणि त्याचं थोडं उदाहरणं लिहून टाकायचे. तर ह्याच्यामध्ये पहिला आहे सर्वदा सर्व भावानां सामान्य वृद्धी कारणम रासहेतू विशेषश्च प्रवृत्ती उभयस्य तू. तर फ्रेंड्स हा श्लोक जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणते पण उदाहरण घेऊ शकता नॉर्मल लाईफमधले बी आपल्या, आणि तुम्ही लिहू शकता. तर फ्रेंड्स आता हे लास्टचा टाईम आहे, तर तुम्ही सर्वांना रीड करता असे इम्पॉर्टंट पॉईंट काढून ते वाचले पाहिजे, तर इझिली आपल्याला समजते सर्व काही. थँक्यू.